नमस्कार मित्रांनो. मेष राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात एक गोष्ट नेहमीच बोलली जाते. ती म्हणजे ही माणसं कधीच थांबत नाही. नेहमी बिझी बॉडी असतात. एका जागेवर स्थिर राहणं यांना जमत नाही. मनात काहीतरी मोठं करण्याची धडपड असते. स्वतःला सिद्ध करण्याकरता नेहमी या व्यक्ती आतुर असतात आणि प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद ही मेष राशीच्या व्यक्तींची खरी ओळख असते. पण गेल्या काही वर्षापासून विशेषतः साडेसातीच्या काळामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी हा अनुभव वरचेवर घेतला असेल. आयुष्य सतत तुमची परीक्षा घेत आहे. कधी लोकांनी गैरसमज केले, कधी स्वतःचेच अंदाज चुकले, कधी अगदी साध्या गोष्टीतून सुद्धा अनावश्यक संघर्ष करावा लागला आणि आतून एक प्रश्न सतत त्रास देत राहिला. तो म्हणजे मी एवढं सर्व काही मनापासून करतो आहे तरी गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या कशा होत चालल्या आहेत. पण जून 2026 हा महिना त्या सतत धावत असलेल्या मनाला थोडासा निवांत श्वास देणारा ठरणार आहे. कारण या महिन्यातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे 2 जूनला गुरुग्रह हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे आणि तो तिथे येणाऱ्या जवळजवळ 1 वर्षापर्यंत राहणार आहे. हो, साडेसाती काही अजून संपलेली नाही, त्याची तर सुरुवात आहे. 1 वर्ष झालेलं आहे. खरं तर मोठे जे ग्रह आहेत हे अजूनही तुमची परीक्षा घेत आहेत. पण तरीसुद्धा या महिन्यात ग्रहांची एक अशी रचना तयार होत आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील घर, मनःशांती, भावनिक स्थैर्य आणि कौटुंबिक सुख या गोष्टीमध्ये मोठा बदल जाणवायला लागेल. आणि खरं सांगायचं झालं तर मेषराशीच्या व्यक्ती बाहेरून कितीही मजबूत दिसल्या तरी आतून ते फक्त एकच गोष्ट शोधत असतात, मनःशांती. आणि जून महिन्यात ही शांती तुम्हाला घरातून मिळणार आहे. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यात तुमचं आरोग्य अतिशय उत्तम असणार आहे. उलटपक्षी तुम्ही खूप ऍक्टिव्ह असणार आहात. मेष राशीचा मूलभूत स्वभावच असा असतो की माणसं शांत बसू शकत नाही. काहीतरी काम, काहीतरी प्लान, काहीतरी नवीन करण्याची उर्मी हे सततच सुरू असतं. त्यामुळे जून महिन्यात सुद्धा तुम्ही अनेक महत्वाच्या गोष्टी हाताळताना दिसाल. कागदोपत्री व्यवहार, मीटिंग्स, कमिटमेंट्स, घरातील जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न. हे सर्व तुम्ही करतच राहणार आहात. आणि हो, या धावपळीमुळे कधीकधी थोडासा थकवा जाणवू शकेल. ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटेल. रात्री झोप लागत असूनही मन पूर्णपणे शांत होत नाहीये असं काहीसं जाणवेल. पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण या महिन्यात तुमची मानसिक आणि शारीरिक ताकद दोन्हीही चांगल्या स्थितीत असणार आहेत. तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याच्या मूडमध्ये असाल. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना बराचसा तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. मेष राशींच्या व्यक्तींची एक खास व्यक्तिमत्व असतं किंवा गोष्ट असते. ही माणसं पैसा कमवण्याच्या मागे जास्त लागत नाही, पण परंतु खर्च करतानाही फारसा काही विचार करत नाही. जे मनाला आवडलं ते घेतलंच. आणि जून महिन्यात हीच गोष्ट पुन्हा दिसून येईल. कारण आर्थिकदृष्ट्या हा महिना बराचसा उत्तम असणार आहे. उत्तम आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. विशेषतः ज्यांचा संबंध व्यवसाय, सेल्स, मार्केटिंग किंवा शेअर मार्केटशी आहे त्यांना काही चांगले अनुभव येऊ शकतात. तुमचे अंदाज अनेक वेळा बरोबर ठरतील. काही जणांना अचानक आर्थिक लाभ मिळेल. जुने अडकलेले पैसे सुद्धा येतील. काही नवीन कमाईचे मार्ग सुद्धा दिसू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, भावनेच्या भरात मोठे आर्थिक निर्णय मात्र घेऊ नका. विशेषतः 15 जून आणि 29 जूनच्या आसपास कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट्स किंवा कोणत्याही प्रकारचे मोठे निर्णय घेताना दोनदा विचार करा. कारण या काळामध्ये अंदाज चुकण्याची शक्यता आहे. घर, कुटुंब, मनःशांतीच्या संदर्भात सांगायचं झालं तर जून 2026 हा सर्वांग सुंदर असणार आहे आणि याचा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे ते म्हणजे गृहसौख्य. गुरु चतुर्थात येतो आहे.
शुक्र सुद्धा त्या क्षेत्राला साथ देतो आहे. म्हणूनच घरातील वातावरण खूपच सकारात्मक राहणार आहे. खूप दिवसांनी घरामध्ये बसताना मन हलकं वाटेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. गैरसमज कमी होते. कुटुंबामध्ये पुन्हा सुसंवाद वाढेल. आणि मेष राशींच्या व्यक्तीसाठी ही गोष्ट खूपच महत्वाची असते. कारण बाहेरच्या जगात कितीही लढाई केली तरी शेवटी ही माणसं घरामध्ये प्रेम आणि स्वतःचा स्वीकार शोधत असतात. या महिन्यामध्ये घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा सुद्धा योग आहे. घर सजवण्याची इच्छा होईल. वास्तुसंदर्भातली कामं मार्गी लागतील. घर बदल, रिनोव्हेशन किंवा घराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सुद्धा तुम्ही सहजपणे घेऊन पूर्ण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती मिळेल. गेल्या काही महिन्यापासून जी मानसिक घालमेल सुरू होती ती आता थोडी कमी होताना निश्चितच दिसेल. प्रेम, रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा हा महिना चांगलाच असणार आहे. जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना तुमच्यासाठी उत्तम असेल. एकत्र वेळ घालवण्याचे योग येतील. बाहेर फिरायला जाणं, मन मोकळं करणं, जुन्या आठवणी पुन्हा एकदा मनात येणं, थोडंसं नॉस्टॅल्जिक व्हाल आणि नात्यामध्ये पुन्हा एक सॉफ्टनेस जाणवेल. ज्यांच्या आयुष्यात रिलेशनशिपची सुरुवात झालेली नाही ती होऊ शकते. त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तमच असणार आहे. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात येतील आणि त्यांच्याशी बोलताना एक वेगळीच शांतता तुम्हाला जाणवेल, सहजता जाणवेल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यात शेवटच्या जे 10-12 दिवसांमध्ये थोडीशी सावधगिरी बाळगणं आवश्यक राहील. विशेषतः वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. लहान सहान त्रास, थकवा, मानसिक चिडचिड किंवा मतभेद वाढू शकतात. काही वेळा अगदी छोट्या गोष्टींवरूनही वाद होण्याची शक्यता आहे. मेष राशीचा स्वभाव पटकन प्रतिक्रिया देणारा असतो, पण या काळामध्ये शांत राहणं जास्त महत्वाचं. कारण मोठं संकट दिसत नाही, पण संयमाची नक्कीच परीक्षा आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना बराचसा सकारात्मक राहणार आहे. एकाग्रता वाढेल. मन अभ्यासामध्ये रमेल. गर्भवती महिलांकरता सुद्धा हा कालावधी उत्तमच आहे. फक्त महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. हा महिना तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल असं काही नाही, मात्र एक गोष्ट निश्चित होईल. आतून थोडंसं स्थिर वाटेल. ही भावना गेल्या काही वर्षापासून तुम्हाला मिळालेली नव्हती, मग परंतु त्याची गरज सुद्धा तुम्हाला जास्त वाटत होती आणि ती नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. फक्त लक्षात ठेवा की 15 जून आणि 29 जूनच्या आसपास वादविवाद, कमिटमेंट्स, मोठे व्यवहार, कागदोपत्री व्यवहार या संदर्भात थोडंसं सावध राहा. जून 2026 हा महिना मेष राशीच्या व्यक्तींना घर, प्रेम, मनःशांती आणि भावनिक आधार देणारा महिना ठरणार आहे. धन्यवाद.